मराठी महापौर के लिए फिर से एक बार एकजुट हुआ विपक्ष। भाजपा पे बना रहा है जोर कि महापौर अगर बैठा तो वो होना चाहिए मराठी। ऐसा भी होता है। आप देख रहे हैं रियलिटी चेक। एक बार फिर सभी पार्टी एकजुट होकर भाजपा पर दबाव बना रही है कि महापौर जो है वो मराठी ही बैठेगा। गोवर्धनजी, काय म्हणणार आहात? तुम्ही डीसीपी ऑफिसला गेलात, तिथून मग सीपी ऑफिसला आलं, नेमकं काय झालं आणि पोलीस प्रशासनाचं काय म्हणणं आहे नेमकं? नाही, आता मराठी महापौर ही जी चर्चा सध्या शहरामध्ये सुरू आहे आणि मराठी एकीकरण समिती आणि सर्व पक्षीय एक मागणी आम्ही लावून धरली आहे। आमच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उभाठा आणि काँग्रेस आणि इतर सर्व सामाजिक संस्था या सर्व सोबत आहोत आम्ही। आणि मराठी महापौरच या मीरा भाईंदर शहराला व्हावा अशी आम्ही मागणी लावून धरलेली आहे। या संदर्भात आमचं एक आंदोलन 2 फेब्रुवारी आणि 3 फेब्रुवारी रोजी या मीरा भाईंदर शहरात होत आहे। त्या संदर्भाचं निवेदन घेऊन आम्ही माननीय उपायुक्त परिमंडळ 1 यांना भेटण्यासाठी गेलो होतो, परंतु आज काही कारणास्तव त्यांची भेट झाली नाही। त्यानंतर आम्ही माननीय आयुक्त कार्यालयामध्ये अतिरिक्त आयुक्त शिंदे साहेबांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे की 2 तारखेला आणि 3 तारखेला आमचं भव्य असं आंदोलन या शहरामध्ये होणार आहे। हे शहर मराठी भाषिक आहे आणि इथे कोणीतरी बाहेरून येऊन तुम्ही नगरसेवक निवडता, ठीक आहे, सगळ्यांना अधिकार आहे, घटनेने अधिकार दिलाय, परंतु हळूहळू करून राजकीय हे एक प्रकारचं आक्रमण आहे। म्हणजे जर आपण पाहिलं असेल की त्या काळामध्ये इंग्रज आले होते, हे व्यापार करायला आले होते, मसाल्याचा व्यापार करायला आले होते आणि मग व्यापार करता करता ते सत्ताधीश झाले, मग सत्ता त्यांच्याकडे गेली आणि मग त्यांनी आपल्यावरती राज्य केलं। तसं आता काय झालं, या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय नोकरी करण्यासाठी लोक आले, मग हळूहळू त्यांनी आपला मतदारसंघ वाढवले आणि त्यांना खतपाणी घालणारे आमचे हे सगळे मराठी राज्यकर्ते यांनी यांचे मतदारसंघ वाढवले आणि हे मतदारसंघ जर वाढल्यानंतर यांच्या अंगाशी आलं, म्हणजे यांना आता घरी बसावं लागलं आणि मग बाहेरचे लोक जास्त निवडून यावं लागले कारण यांचे मतदारसंघ वाढले। आता याच्या जोरावरती यांना परप्रांतीय म्हणजे अमराठी महापौर करायचं आहे। मागच्या वेळेस 2017 मध्ये पण डिंपल मेहता यांनी महापौर केलं होतं, त्यावेळेस देखील आम्ही महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं होतं, परंतु आता हे आंदोलन उग्र असणार आहे। आता आमचा संयम सुटतोय आणि हे राज्य किंवा ही शहरं हे टिकवण्याची जबाबदारी सर्व मराठी माणसांनी घेतलेली आहे आणि मराठी माणूस आता पेटून उठलेला आहे। त्यामुळे या मीरा भाईंदर शहराचा मराठीच महापौर झाला पाहिजे, या संदर्भातलं आज आम्ही निवेदन माननीय अतिरिक्त आयुक्त यांना दिलेलं आहे। मागच्या वेळी मराठीच्या मुद्द्यावर जवळपास बाहेरचे सुद्धा मराठी लोक आले होते, स्थानिक लोकांचं प्रोत्साहन होतं, पण यावेळी महापौरची निवड आहे, त्यामुळे असं वाटतं की मागच्या सारखं तुम्हाला लोकांचं समर्थन मिळेल? नक्कीच, कारण मराठी माणसाचा हा रोष आहे, कारण जिकडे तिकडे पाहावं आता अतिक्रमण झालेलं आहे, एक प्रकारचं आक्रमण झालेलं आहे आणि हे शहर टिकवण्याची सर्वांची जबाबदारी आहे। मला खात्री आहे की मराठी माणूस आता जागा होतोय। मराठी मोर्चाच्या वेळेस बहुसंख्येने मराठी माणूस एकवटला, तसाच मराठी माणूस आता मीरा भाईंदर मध्ये मराठी महापौराच्यासाठी या ठिकाणी मीरा भाईंदर शहरात जमणार आहे आणि 3 तारखेला यांची महापौराची निवड होणार आहे। तर मला खात्री आहे इकडचे जे स्थानिक आमदार आहेत नरेंद्र मेहता आणि भाजप पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आमच्यावरती मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही आणि ते मराठीच महापौर निवडतील। परंतु जर मराठी महापौर निवडला नाही, त्याची नियुक्ती केली नाही, तेव्हा मात्र संघर्ष अटळ आहे। मग आम्ही कोणालाही घाबरणार नाही आहोत, म्हणजे व्हायचं ते होईल। आम्ही त्या दिवशी पण म्हणालो होतो की संयुक्त महाराष्ट्राचा हा दुसरा लढा या मीरा भाईंदर मधून सुरू होईल आणि हा अखंडरित्या सुरू राहील पूर्ण महाराष्ट्रभर। संदीप राणेजी, काय म्हणणार आपण, काय भूमिका आहे? तुम्ही राजकीय पार्टीमध्ये आहात, तर नियम तर असा आहे की सगळे नगरसेवक ठरवतील की महापौर कोण असावा। बरोबर आहे, त्यांचा जास्त संख्येने त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यांचं मी अभिनंदनच करतो। आमची फक्त मागणी एवढीच, आम्ही काय बोलत नाही की बाबा तुम्ही काँग्रेसला द्या, शिवसेनेला द्या, त्यांच्यापैकीच द्या, भाजपच्याच नगरसेवकाला त्या ठिकाणी महापौर बनायला पाहिजे, ही आमची पण इच्छा आहे। कारण आम्ही त्याच्यावर आर्ग्युमेंट करू शकत नाही, त्यांच्यापैकीच द्या, पण मराठी व्यक्तींना द्या असा आमचा आग्रह आहे। मला फक्त तुमच्या माध्यमातून आमदार साहेबांना आणि जे दिलीप जैन असते यांचे अध्यक्ष ह्यांना कळकळीची विनंती करतो, हा शहर एकदम शांतप्रिय आपलं शहर आहे, ह्याच्यामध्ये कुठे गालबोट लागता कामा नये। जसं गेल्या टायमाला झालं त्या ठिकाणी मिसगाईड करून, लोकांना मिसगाईड करून सगळं एका समाजाला कुठेतरी आंदोलन करायला लावायचं आणि परत मराठी मोर्चा निघाला, हा सगळं म्हणजे परत इतिहास घडू नये ह्याची फक्त काळजी त्या आमदारांनी घ्यावी, एवढी प्रामाणिक इच्छा आहे। आणि मला खात्री आहे नरेंद्र मेहता आहेत हे ना फक्त सयाजीरावच पाहिजेत, लक्षात घ्या। त्यामुळे कुणाला बनवायचं कुणाला नाही बनवायचं त्यांना चांगला अभ्यास आहे।
तर त्या टायमाला जे जे निवडून आले, आजच्या अगोदर पण 3 टर्म 2 टर्म 4 टर्म असे निवडून आलेले जे नगरसेवक असतील त्यांनी त्यांना संधी द्यावी. आमची प्रामाणिक इच्छा आहे की त्यांनी तसं चांगलं कुठेतरी संदेश जावं ह्याच्या पद्धतीने काम करतील. अन्यथा संघर्ष अटल आहे. जसं गोवर्धन देशमुख साहेबांनी सांगितलं की मीरा भाईंदरमध्ये संघर्ष मराठीसाठी करावा लागेल. कुठल्याही थराला आम्ही जायला तयार आहोत. लक्षात घ्या, आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं आहे. पोलिसांना बी आम्ही निवेदन देऊन हे सांगितलेलं आहे की शहरामध्ये कुठे अस्थिरता नको आहे, एकदम शांतप्रिय शहर आपलं आहे तो तसंच आबाधित राहावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. पण नरेंद्र मेहतांची इच्छा असेल की असं कुठेतरी कृत्य करून आणि महाराष्ट्रभर त्यांना कुठेतरी नाव रुपायला यायचं असेल किंवा नसेल, त्याची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. आम्ही उद्याच त्यांच्याकडे जायची आमची इच्छा आहे की उद्याच त्यांना जाऊन एक इनिशियल भेटून घ्यायचं. कारण फक्त पत्रेवर आजपर्यंत झालेलं आहे. हा वैयक्तिक त्यांना भेटून एक आमचं एक शिष्टमंडळ जाण्याची आम्ही भूमिका घेतलेली आहे. उद्या मी त्यांच्याकडे जाणार, त्यांचा विचार काय आहे तो घेणार आणि त्याच्यानंतर पुढची पावलं आम्ही उचलणार हे पण तुमच्या माध्यमातून सांगतो. शिवसेनाची प्रेस कॉन्फरन्स झाली तर त्यांनी सांगितलं सूर्याची पिसाळ किंवा सुपारी घेऊन तुम्ही सगळे कामं करतायत. मराठी एकीकरण समिती असो किंवा मनसे असो, हे सगळं नरेंद्र मेहताला लाभ पोहोचण्यासाठी हे सगळं तुमचं चालू आहे कार्यक्रम. बघा, जे वक्त्याने त्यांनी बोलले आहेत ते किती पक्ष फिरून आलेले आहेत ना, हा संशोधनाचा विषय आहे. लक्षात घ्या, सुपारी कुणी घेतली कुणी नाही. आम्ही सुपारी घेतली असती तर आम्ही उभं राहिलो असतो का इथे? आम्ही गेलो असतो आमच्या गावाला. लक्षात घ्या, फिरायला गेलो असतो, पिकनिक करायला गेलो असतो. पण त्यांची मजबुरी आम्ही समजू शकतो. लक्षात घ्या, त्यांचं असं झालंय ना, आता बोलता फोड आला ना, आता सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, अशी परिस्थिती त्यांची झाली आहे. त्यामुळे त्यांची पण मनापासून इच्छा आहे. मला पण फोन आले त्यांचे. लक्षात घ्या, त्यांच्या सगळ्या टीमचे मला फोन आले की साहेब आम्हाला काय काय गोष्टी आम्ही बोलू शकत नाही. त्यांची पण मी अडचण समजू शकतो, म्हणून त्यांना मनावून शुभेच्छा देतो. तुम्ही फ्रंटला येऊ शकत आम्हाला माहिती आहे, पण पडद्याच्या मागून तरी आम्हाला सपोर्ट करतील असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे मराठी माणूस हा एकजूट झाला तर काय होतं हे ज्वलन चित्र मीरा भाईंदरनी बघितलेलं आहे. तर काही समाजाचे पण मला फोन आले. लक्षात घ्या, गुजराती समाज, मारवाड़ी समाज की साहब ये हमारे जो गए टाइम जैसा हुआ था वैसा कुछ प्लीज होने मत दो, हम आपके साथ में हैं, हमारा कोई विरोध नहीं है. मराठी संस्कृति यहाँ पे रहनी चाहिए, यहाँ पे जो संस्कृति अपनी है वो बनी रहनी चाहिए, ये हमारी मानसिकता है. लेकिन अगर ये नरेंद्र मेहता और दिलीप जैन वगैरह कुछ अगर गलत कुछ ये देंगे तो हमारा उसका सहयोग नहीं रहेगा. हम लोग आपको मराठी लोग के साथ है, ये ऐसा उनका कहना था.